हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू डेरिवेशन प्रॅक्टिस सेशन. आणि मागच्या वीकमध्ये काही रिझन्समुळे मी अपलोड नाही करू शकलो, बट तुम्हाला आठवत असेल सगळ्यात पहिलं आपण लेसन नंबर 1 to 4 याचे सगळे डेरिवेशन्सची प्रॅक्टिस केली आहे. त्याचे सगळे तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, लिंक इन डिस्क्रिप्शन. त्यानंतर सेकंड वीकमध्ये चालू केलं 5 ते 8, बट त्याचा फक्त एकच व्हिडिओ अपलोड करू शकलो. सो हे नाही झालं व्यवस्थित, सेकंड वीकचं नीट नाही झालं. बट आज थर्ड वीक आहे, आजपासून थर्ड वीकचा आपला टार्गेट आहे 9, 10, 11, 12. मी जे मधले 5 to 8 आहेत ना ते फोर्थ वीक नंतर घेणार आहे. सो 9, 10, 11, 12 इज दिस वीक का टार्गेट. या वीकमध्ये आपण सगळे डेरिवेशन या टॉपिकचे कव्हर करायचे आहेत. ठीक आहे, 22 मार्च टू 28 मार्च. आणि टॉपिक्स कोणते कोणते आहेत? करंट इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिक इफेक्ट्स, मॅग्नेटिझम आणि EMI. EMIचा अर्धा, बरोबर, EMI AC नंतर आहे, बरोबर. 9, 10, 11, 12 आर द टॉपिक्स. प्रत्येक लेक्चरमध्ये 4 डेरिवेशन घेणार आहे. तुम्हाला ते डेरिवेशन 4 डेरिवेशन बघून तुम्हाला ते फास्ट लिहायचे आहेत, प्रॅक्टिस करायची. रोज 2दा डेरिवेशन, 1 मिनिटात 1, ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी तुम्हाला ते लिहायचे आहेत. ओके, हे जे मिस झालेले आहेत ते नेक्स्ट वीकमध्ये आपण टार्गेट करूया. सो बघूयात कोणते कोणते डेरिवेशन्स आज करायचे आहेत आपल्याला. पहिलं डेरिवेशन आहे एक्सप्रेशन ऑफ मॅग्नेटिक फील्ड बिकॉज ऑफ इनफायनाईट लॉंग करंट कॅरिंग कंडक्टर. थोडासा डिफिकल्ट आहे इंटिग्रेशन पॉईंट ऑफ व्ह्यूनी, बाकी ते सिम्पल आहे. दुसरा आहे मॅग्नेटिक मटेरियल्सचा मॅग्नेटिक मोमेंट. या लेसनमध्ये टाकण्यासारखंच काही नाही आहे, हाच एक येणार आहे, लिहूनच घ्या तुम्ही. तिसरा आहे व्हीटस्टोन नेटवर्कचा प्रूफ, की व्हीटस्टोन नेटवर्कमध्ये पहिला रेझिस्टन्स अपॉन दुसरा इज तिसरा अपॉन चौथा असेल तर तो ब्रिज बॅलेन्स्ड असतो. हे प्रूव्ह करायचं आपल्याला की बॅलेन्स्ड असेल तर तसं होईल, उलटं प्रूव्ह करायचं असतं, राईट. आणि त्यानंतर आहे मॅग्नेटिक EMI मधला, इंडक्टरमधल्या मॅग्नेटिक फील्डमध्ये किती एनर्जी स्टोअर झालेली असती, हाफ LI² डेरिवेशन, डेरिवेशन ऑफ हाफ LI². ओके, हे प्रूव्ह करायचं. तुम्हाला लिहून देणार नाही ते लोक हाफ LI², मी उगाच लिहून दिलं, तुम्हाला माहीतच नसेल काय करायचं. ठीक आहे, सो त्यावेळेस तुम्हाला ही गोष्ट क्लिअर असली पाहिजे की काय विचारलं आहे, व्हॉट इज आस्क्ड. ठीक आहे, डेरिवेशन सगळे येत आहेत, बट प्रत्येक डेरिवेशनला काय म्हटलं त्याला, त्या डेरिवेशनला कोणत्या कोणत्या क्वेश्चननी विचारू शकतात, त्या गोष्टी क्लिअर असल्या पाहिजेत. सो लेट्स स्टार्ट विथ द डेरिवेशन. सगळ्यात पहिलं डेरिवेशनपासून चालू करूया. द फर्स्ट डेरिवेशन इज द करंट कॅरिंग कंडक्टरची मॅग्नेटिक फील्ड. लेट्स स्टार्ट. सो इमॅजिन करा एक इनफायनाईट लॉंग करंट कॅरिंग कंडक्टर आहे, इनफायनाईट लॉंग. आणि या करंट कॅरिंग कंडक्टरच्या पासून डिस्टन्स R वरती आपल्याला मॅग्नेटिक फील्ड काढायची. डिस्टन्स R वरती मॅग्नेटिक फील्ड या पॉईंटला काढायची आहे. ह्या पॉईंटचं नाव आहे P. तर कशी काढायची, त्यासाठी बायोट-सॅवर्ट्स लॉ वापरावा लागतो. आणि बायोट-सॅवर्ट्स लॉ काय स्टेट करतो की बायोट-सॅवर्ट्स लॉ फक्त एलिमेंटची फील्ड देतो. तर आपल्याला एक एलिमेंट अज्युम करायचं, इथे करा, कुठेही करा. मी काय करतो, टेक्स्टबुकवाल्यांनी इथे केलं आहे बहुतेक, मी ते अज्युम करतो, फरक नाही पडत, कुठेही करा. हा DL एलिमेंट अज्युम केला मी, DL एलिमेंट ज्याची लेंथ DL आहे. हे जे डिस्टन्स आहे ना, ह्याला R नको म्हणायला, ह्याला आपण दुसरं डिस्टन्स म्हणूयात. लेट अस से दिस इज डिस्टन्स D. का डिस्टन्स D त्याला म्हणायचं, कारण की हे डिस्टन्स असणार ना R, आपण ह्याला नॉर्मली डिनोट करतो R. सो तो इझी जाईल आपल्याला बायोट-सॅवर्ट्स लॉच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने लिहिण्यासाठी. आणि DL कधी पण करंटची डिरेक्शन घेतो. DL कोणाची डिरेक्शन घेतो, करंटची. आणि हा R आहे, R पोझिशन वेक्टर, या दोघांमधला अँगल थीटा असतो. अँड इफ आय यूज द फॉर्म्युला, जर इथे मी फॉर्म्युला वापरला तर काय येईल बघा फॉर्म्युला. The formula will be in this way. See, formula will be in this way. dB म्हणजे small magnetic field. Small magnetic field at this point due to this small element. किती असेल small magnetic field because of small element is μ0 upon 4 pi I dl sin theta upon r². हा फॉर्म्युला आहे बायोट-सॅवर्ट्स लॉचा. आणि ह्या फॉर्म्युलाला आपल्याला मॅग्नेटिक फील्ड ह्या एलिमेंटची इथे कॅल्क्युलेट केली आहे. आता हा एलिमेंट आपण जसं वरती शिफ्ट करू ना, करंट वरती आहे म्हणजे मॅग्नेटिक फील्ड तर आतच राहणार आहे. सो एलिमेंट कुठेही घ्या वायरवरती, त्याची इकडची फील्ड तर आतमध्येच राहणार आहे, आतमध्येच. क्रॉस प्रोडक्ट DL क्रॉस R करून बघा, इट विल बी इनसाइड. मॅग्नेटिक फील्ड इज ऑलवेज इनसाइड. सो इथं टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, डायरेक्टली आय एम गोइंग टू इंटिग्रेट इट. इथं टेन्शनच नाही घ्यायचं की डायरेक्शन काही वेगळी का, डायरेक्टली इंटिग्रेटेड. सो इफ यू इंटिग्रेट इट डायरेक्टली, what will be total field? Total field will be integration of this field. बट लिमिट्स पुट करावं लागतील आपल्याला. तर बघूयात लिमिट्स कशा पुट करणार आहेत. इथे जे गोष्टी आहेत ना त्या गोष्टींना आपल्याला सिम्प्लिफाय करायचं पहिलं तर. सो साइन थीटा या फिगरमधनं काय येईल, साइन थीटा इज इक्वल टू ऑपोजिट साईड अपॉन हायपोटेन्युस. D/R टाका इथे D/R. सो तो काय बनेल, इंटिग्रेशन μ0 अपॉन 4 pi I dl
साइन थीटा इज डी बाय आर, दॅट आर अँड दिस आर स्क्वेअर विल बिकम आर क्यूब. ह्याला इंटिग्रेट करायचं. अँड व्हॉट इज दिस आर क्यूब? तर बघा, दिस डिस्टन्स इज डी अँड लेट अस अज्युम दॅट द एलिमेंट इज ॲट डिस्टन्स एक्स. एक्स डिस्टन्सवरती आहे तो छोट्या एलिमेंटला डी एल म्हणण्याच्या ऐवजी डी एक्स म्हटलं तरी चालेल, कारण की मी एक्स घेतलाय, एल घेतला असता तर डी एल म्हटलं असतं. इथे आपण ह्याला डी एक्स करून टाकूयात. ठीक आहे, ह्याला डी एक्स म्हणून टाकू आपण, म्हणजे कन्फ्युजन नाही राहणार. डी एक्स, दिस इज एलिमेंट डी एक्स. अँड नाव कॉन्स्टंट्स विल कम आउट ऑफ इंटिग्रेशन. डी कॉन्स्टंट आहे, करंट कॉन्स्टंट आहे, अपॉन म्यू नॉट अपॉन 4 पाय कॉन्स्टंट आहे. आतमध्ये फक्त काय राहील? डी एक्स अपॉन अंडर रूट, सॉरी डी एक्स अपॉन आर क्यूब. हा आर जो आहे ना, आर त्याचा क्यूब आहे आतमध्ये. ह्या आरला एक्स आणि डीच्या टर्म्समध्ये मी काय लिहू शकतो? आर स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर. सो व्हॉट विल बी नुसता आर? नुसता आर विल बी एक्स स्क्वेअर प्लस डी स्क्वेअरचा रूट, रूट म्हणजेच रेस टू हाफ. आणि क्यूब पाहिजे आपल्याला, दोन्हीकडे क्यूबिंग केलं तर तो आर क्यूबचा काय रिप्लेसमेंट येईल? एक्स स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर रेस टू 3/2. आणि इथे कुठून कुठे इंटिग्रेशन करायचं? तर इंटिग्रेशन करायचं आहे एक्स इज इक्वल टू मायनस इन्फिनिटीपासून प्लस इन्फिनिटीपर्यंत. मायनस इन्फिनिटीपासून प्लस इन्फिनिटीपर्यंत इंटिग्रेट करायचं आहे ह्या पर्टिक्युलर टर्मला. आणि ह्या टर्मला इंटिग्रेशन करणं हा एक मोठा टास्क आहे. सो याचं इंटिग्रेशन आपण करूयात. आता ह्याला थोडंसं वरती शिफ्ट करूयात. सी, इंटिग्रेशन वेगळं करायचं आहे. कॉन्स्टंट्स काय काय आहेत? म्यू नॉट अपॉन 4 पाय, करंट इंटू डिस्टन्स डी, सगळं कॉन्स्टंट आहे. आणि -a टू +a जर काही इंटिग्रेशन करायचं असेल आणि जर का तुम्हाला डेफिनेट इंटिग्रलचे रूल्स माहिती असतील, आता मला माहिती इथे बरेच जण मॅथ्स ड्रॉप पण असतील, म्हणून मी अवॉइड करतोय ते इंटिग्रेशन नॉर्मल मेथडनी करून घेण्याचा प्रयत्न करतोय, डेफिनेट इंटिग्रलची प्रॉपर्टी न वापरता. नाही तर प्रॉपर्टी वापरली तर -a टू +a ऑफ इवन फंक्शन इज 2 times 0 to a, 2 times 0 to a. पण तसं नको करायला. इथे आपण काय करूयात? सबस्टिट्यूशन शोधूयात. जेव्हा जेव्हा असं असतं ना एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, तेव्हा सबस्टिट्यूशन असतं एक्स इज इक्वल टू ए टॅन थीटा. इथे एक्स स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर आहे, सो हे रिप्लेसमेंट आलं पाहिजे. एक्स इज इक्वल टू डी टॅन थीटा. देअरफॉर व्हॉट विल बी डी एक्स गाईज? डी एक्स काय असेल? डी एक्स विल बी डी सेक स्क्वेअर थीटा डी थीटा. ही डी एक्सची व्हॅल्यू आहे, ही एक्सची व्हॅल्यू आहे. टाका, लिमिट्स पण चेंज करा. आणि सो हा कॉन्स्टंट सोडून द्या. आय विल जस्ट सॉल्व द इंटिग्रेशन ऑफ डी एक्स. काय आहे डी एक्स? डी इंटू सेक स्क्वेअर थीटा इंटू डी थीटा डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर ना, म्हणजे एक्स स्क्वेअरच्या जागी काय येईल? डी स्क्वेअर टॅन स्क्वेअर थीटा, डी स्क्वेअर टॅन स्क्वेअर थीटा प्लस डी स्क्वेअर, म्हणजे डी स्क्वेअर कॉमन घेतला तर 1 + टॅन स्क्वेअर थीटा होल रेस टू 3/2. हे फक्त सॉल्व करायचं आता, बिलकुल डोकं नाही वापरायचं आहे. इंटिग्रेशन डी बाहेर आलाय, डी डिस्टन्स आहे, सेक स्क्वेअर थीटा खालचा डी स्क्वेअर रेस टू 3/2 जर तुम्ही करून बघितला ना, डी स्क्वेअर रेस टू 3/2, तर 2 आणि 3/2 मल्टिप्लाय झालं तर डी क्यूब राहतो. डी क्यूब डिनॉमिनेटरमध्ये बाहेर येईल, डी क्यूब डिनॉमिनेटरमध्ये बाहेर आला. इथे 1 + टॅन स्क्वेअर इज सेक स्क्वेअर, सेक स्क्वेअर रेस टू 3/2 करून बघा. सेक स्क्वेअर रेस टू 3/2 केलं तर सेक क्यूब येतो, सेक क्यूब थीटा. आणि याचं सॉल्व्ह केल्यावरती 1/sec थीटा राहतो. 1/sec थीटा इज नथिंग बट कॉस थीटा. सो d/d क्यूब इज 1/d स्क्वेअर. सो इट्स 1/d स्क्वेअर इंटिग्रेशन कॉस थीटा डी थीटा असं राहतं आहे. आणि लिमिट्स तर चेंज केल्याच नाहीत अजून, आपण लिमिट्स पण चेंज करून टाकू. ज्यावेळेस एक्स -∞ असेल तर टॅन ऑफ विच अँगल इज -∞? -π/2. आणि ज्यावेळेस एक्सची व्हॅल्यू +∞ असेल, तर एक्सच्या थीटाच्या कोणत्या व्हॅल्यूला +∞ मिळतो? टॅन ऑफ 90 इज +∞. सो +90. सो -90 टू +90चं इंटिग्रेशन करायचं आहे. आणि कॉसचं इंटिग्रेशन असतं प्लस साईन, कॉसचं इंटिग्रेशन प्लस साईन असतं. सो 1/d स्क्वेअर ॲज इट इज आहे, नो प्रॉब्लेम. आणि कॉसचं इंटिग्रेशन आहे साईन थीटा. आणि लिमिट्स काय आहेत? -π/2 टू π/2. अप्पर लिमिट टाकली ना, साईन π/2 1 असतो, अप्पर लिमिट टाकली तर 1 उत्तर येतं आहे 1. मायनस लोअर लिमिट टाकली ना, लोअर लिमिट -π/2 आहे. साईन ऑफ -π/2 इज -1. सो 1 - -1 ह्याचं उत्तर 2 येईल तुम्हाला. सो 2/d स्क्वेअर. ह्या पूर्ण इंटिग्रेशनचं उत्तर काय आलं शेवटी? या पूर्ण इंटिग्रेशनचं उत्तर आलं 2/d स्क्वेअर. आलंच पाहिजे ते. इथे टाकूया म्यू नॉट अपॉन 4 पाय आय डी इंटू 2/d स्क्वेअर.
D cancels, 2 cancels, and what you get is mu naught I upon 2 pi d. This is magnetic field due to infinite long current carrying conductor at distance d, perpendicular distance d from the wire. Mu naught I upon 2 pi d. आलाच हा प्रश्न, तो मोठा प्रश्न आहे, जास्त मार्काला येईल. बट तुम्हाला इंटिग्रेशन सोडलं तर बाकी गोष्टी खूप सिंपल आहेत. पहिला बायोट सॅवर्ट्स लॉ वापरला आपण, बायोट सॅवर्ट्स लॉ वापरला. बायोट सॅवर्ट्स लॉमध्ये फक्त कंडिशन्स पुट केल्या. प्रॉब्लेम होता या इंटिग्रेशनला सॉल्व्ह करण्याचा. दिस वॉज द ट्रिकियर पार्ट ऑफ दिस पर्टिक्युलर थिंग. सो द आन्सर इज, that is what we have derived, mu naught I upon 2 pi d. This is the answer for the first derivation. This is how you derive it. Very important. मोठं होतं म्हणून पहिलंच घेतलं मी. आता सेकंड डेरिव्हेशन बघा, एकदम सिंपल. सेकंड डेरिव्हेशनपेक्षा सोपं डेरिव्हेशन पॉसिबल नाही आहे. इलेक्ट्रॉनचा ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट विचारला आहे. आपल्याला माहिती आहे कुठल्याही कॉईल कॅरिंग करंट आय चा मॅग्नेटिक मोमेंट असतो NIA. काय असतो? NIA. इथे काय होतंय, इलेक्ट्रॉन आहे काय, इट इज रिव्हॉल्विंग इन सर्क्युलर ऑर्बिट ऑफ रेडियस r विथ वेलॉसिटी v. तर या इलेक्ट्रॉनमुळे किती करंट फ्लो होतोय सर्किटमध्ये, या गोल सर्किटमध्ये म्हणजे ऑर्बिटमध्ये किती करंट फ्लो होतोय. करंट इज डिफाइंड ॲज चार्ज अपॉन टाईम. चार्ज इथे E आहे आणि टाईम तो T घेतोय एका रोटेशनला, परत तिथे येण्यासाठी टाईम T घेतो तो. सो करंट मिळाला. एरिया किती आहे या लूपचा, रेडियस r असेल तर पाय r स्क्वेअर आहे. सो किती झाला मॅग्नेटिक मोमेंट ऑर्बिटल, ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट झाला I इंटू A, करंट इंटू एरिया. करंट टाका E/T इंटू पाय r स्क्वेअर. आता हा टाईम जो आहे ना तो समहाव मला वेलॉसिटी आणि रेडियसच्या टर्म्समध्ये आणायचा आहे. त्यासाठी मी 10वी किंवा 9वीतला लॉजिक वापरतो. टाईम इज डिस्टन्स अपॉन स्पीड. अरे हा अख्खा एक डिस्टन्स किती कव्हर करतोय, 2 पाय r. किती स्पीडनी करतोय, v नी करतोय. सो टाईम मिळाला, तो टाईम इथे टाका, आन्सर मिळाला. इफ यू पुट दॅट टाईम ओव्हर हिअर, E अपॉन 2 पाय r upon v into pi r square. So 1 r will cancel, 1 pi will cancel, v will go up, and what is the answer? E. v वरती गेल्यामुळे v, तो एक r उरलाय म्हणून r upon 2 is the orbital magnetic moment. बुक्समध्ये नॉर्मली म्यू दिला जातो, ओल्ड बुकमध्ये m पण वापरला आहे. ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन, कुठल्याही इलेक्ट्रॉनचा ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट एवढा असतो. आता बघा नीट, काय नीट बघा. ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट मिळाला, ठीक आहे, एव्हरीथिंग इज गुड, नो प्रॉब्लेम. बट त्याच्याबरोबर एक रेशो असोसिएटेड असतो. कधी पण हा प्रश्न आला ना तर लिहून टाका तुम्ही त्याच्यामध्ये गायरोमॅग्नेटिक रेशोबद्दल. तो काय असतो बघा. तर आपल्याला कळालंय ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट, ज्याला मी हे सिम्बॉल पण वापरतोय आणि हे पण वापरू शकतो मी. ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट EVR/2 आपण प्रूव्ह केला आहे. बट वी ऑल्सो नो दॅट अँग्युलर मोमेंटम इज MVR. सो जर दोघांमध्ये VR सिमिलॅरिटी आहे, सो जर मी पहिला अपॉन दुसरा केला ना, म्यू ऑर्बिटल अपॉन अँग्युलर मोमेंटम, तर उत्तर काय येईल, EVR/2 अपॉन MVR. बघा ना कॅन्सल काय होईल, VR कॅन्सल होऊन जाईल. सो काय राहील, E/2m. E/2m हा एक कॉन्स्टंट आहे. या कॉन्स्टंटला म्हटलं जातं गायरोमॅग्नेटिक रेशो. गायरोमॅग्नेटिक रेशो, आणि याची व्हॅल्यू फिक्स्ड आहे 8.8 टाइम्स 10⁻10 कूलोम पर kg. गायरोमॅग्नेटिक रेशोची व्हॅल्यू आहे. पटपट लिहायचं, फास्ट लिहायचं आहे तुम्हाला, न बघता लिहिता आलं पाहिजे. जर क्वेश्चन आला एक्झाममध्ये ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंटचा, करंट काढायचा, एरिया काढायचा, मल्टिप्लाय करायचं, सॉल्व्ह करायचं, गायरोमॅग्नेटिक रेशो काढायचा, डेफिनेशन लिहायचं, संपवायचा विषय, युनिट्स डायमेन्शन लिहू शकता. नेक्स्ट, व्हिटस्टोन नेटवर्कमध्ये प्रूव्ह करायचं, स्टेट आणि प्रूव्ह करायचं. पहिलं तर व्हिटस्टोन नेटवर्क काय असतं. जर 4 रेझिस्टर्स अशा फॅशनमध्ये कनेक्टेड असतील, म्हणजे बेसिकली एका क्वाड्रिलॅटरलच्या 4 साईड्सला 4 रेझिस्टर लावले, आपण त्याला नाव देऊ R1, R2, R3 आणि R4. जर एका क्वाड्रिलॅटरच्या 4 साईडला 4 रेझिस्टर लावले, तर ह्या नेटवर्कला आपण सपोज ह्या नेटवर्कमध्ये मी समजा एका डायगोनल, बघा ना, एक क्वाड्रिलॅटरलमध्ये 4 साईड्स असतात, 4 रेझिस्टर लावले. आता डायगोनल्स किती असतात, तर डायगोनल्स 2 असतात, एक असा आहे आणि एक असा आहे. जर मी कोणत्याही एका डायगोनलच्या अक्रॉस बॅटरी लावली, काय कोणत्याही एका डायगोनलच्या अक्रॉस बॅटरी लावली, कोणत्याही एका, आणि बॅटरी बाहेरच लावणं गरजेचं नाही आहे, काय बॅटरी अशी पण लावू शकतात, मुद्दामून तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी.
ही घ्या बॅटरी लावली, हे कोण एकच झालं, बाहेरून वायर ओढले का आतून ओढली फरक नाही पडत. ठीक आहे. सो पण आपण असं ड्रॉ करूया. समजा बॅटरी आपण एका कुठल्या तरी डायगोनलच्या अक्रॉस लावली तर दुसऱ्या डायगोनलमधनं करंट फ्लो होणार की नाही होणार याच्याबद्दल आपल्याला डिस्कस करायचं आहे. आणि व्हॉट इज व्हिटस्टोन नेटवर्क, या नेटवर्कला व्हिटस्टोन नेटवर्क म्हणतोय आपण सध्या. व्हॉट इज व्हिटस्टोन नेटवर्क? व्हिटस्टोन नेटवर्क इज बेसिकली 4 रेझिस्टर्स कनेक्टेड इन क्वाड्रिलॅटरलचे साईड्स. आणि कुठल्या तरी एका डायगोनलच्या क्रॉस बॅटरी लावली तर दुसऱ्या डायगोनलमध्ये काय होणार आहे ती कंडिशन सांगेल आपल्याला. आणि कंडिशन अशी सांगते आपल्याला, इफ, नीट ऐका काय, इफ हा नेटवर्क, ह्या नेटवर्कमध्ये जर R1/R4, नीट ऐका काय, R1/R4 म्हणजे हा डिवायडेड बाय हा इज इक्वल टू हा डिवायडेड बाय हा असेल R2/R4. ही एक वे झाली लिहिण्याची. दिस अपॉन दिस इज इक्वल टू दिस अपॉन दिस. जर बॅटरी अशी लावली तर और असं पण तर म्हणता येईल. बघा ना, R2 खाली नेतो R4, एक मिनिट मी चुकीचं लिहिले, R2/R3 येईल इकडे. R1/R4 इज इक्वल टू R2/R3 असेल. दिस इज वन वे. दुसरा असं पण लिहू शकतो मी, R1/R2 इज इक्वल टू R4/R3. हा अपॉन हा इज इक्वल टू हा अपॉन हा, असा पण असेल. और अजून असं पण लिहू शकतो मी, क्रॉस मल्टिप्लिकेशन R1/R3 इज R2/R4 असेल तर. जर यातली कंडिशनसाठी एक बेसिकली या सगळ्या एकच कंडिशन्स आहेत. बघा ना तुम्ही, R1 R2 R3 R4 ना क्रॉस मल्टिप्लाय करून बघा, R1 R3 R2 R4 हीच कंडिशन येते. त्यानंतर R1 R2 खाली घेऊन जा, R4 वरती घेऊन जा, ही पण मिळेल. सो ह्या एकच कंडिशन्स आहेत, फक्त वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये मी लिहून दाखवतोय. जर अशी कंडिशन फॉलो होत असेल तर या ब्रिजला म्हणतात बॅलेन्स्ड ब्रिज. काय म्हणतात त्याला? ही आहे कंडिशन ऑफ बॅलेन्स्ड नेटवर्क, बॅलेन्स्ड व्हिटस्टोन नेटवर्क. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की बॅलेन्स नेटवर्कची हीच कंडिशन आहे. मी पहिलेच सांगतोय ही कंडिशन ऑफ बॅलेन्स नेटवर्क आहे. आणि ज्यावेळेस ब्रिज बॅलेन्स्ड असतो त्यावेळेस उरलेल्या डायगोनलमधनं करंट फ्लो होत नाही. म्हणजे जर का एका डायगोनलच्या क्रॉस मी बॅटरी लावली तर जर बॅलेन्स्ड असेल हा ब्रिज तर बॅलेन्स्ड ब्रिजच्या दुसऱ्या डायगोनलमधनं करंट नाही फ्लो होणार. दॅट इज द रूल. आणि आपल्याला तेच प्रूव्ह करायचं की दुसऱ्या डायगोनलमधनं करंट नाही फ्लो होते. दॅट इज व्हॉट वी आर गोइंग टू प्रूव्ह. आपण त्याला उलटं प्रूव्ह करणार आहे. आपण काय अज्युम करणार आहे की ह्याच्यातनं करंट फ्लो होत नाही आहे तर आपण हे प्रूव्ह करणार आहे. एक्झॅक्टली रिव्हर्स प्रूव्ह करणार आहे. सो व्हॉट वी आर गोइंग टू प्रूव्ह इज सी. आपण असं प्रूव्ह करणार आहे काहीतरी. वी आर गोइंग टू प्रूव्ह इट इन दिस वे की जर हा व्हिटस्टोन नेटवर्क असेल, इफ दिस इज व्हिटस्टोन नेटवर्क, लेट अस अज्युम R1 R2 R3 R4 इकडनं करंट येतोय I. ठीक आहे. ह्याच्या अक्रॉस बॅटरी लावली तर आपण असं प्रूव्ह करणार. वी आर गोइंग टू प्रूव्ह इट ऑपोजिट वे. इफ IG इज 0. आता IG काय? IG म्हणजे या गॅल्व्हॅनोमीटरमधनं फ्लो होणारा करंट 0 आहे. जर IG 0 असेल तर आपण उलटं प्रूव्ह करू. मग हे अपॉन हे इज इक्वल टू हे अपॉन हे असतं. ठीक आहे. सो करंट I आला, तो इकडनं गेला I1, इथनं I1 गेला, इथनं I2 गेला. आता थोडं लॉजिक वापरा. I1 जो गेला ना तिकडनं काहीच जात नाही, म्हणजे सगळ्याच्या सगळ्या इथे जाईल. कॉमन सेन्स आहे. I2 आला, इथनं काहीच ॲड नाही झाला, म्हणजे उरलेला I2 सगळ्याच्या सगळ्या इथे जाईल आणि परत इकडनं I बनेल. ठीक आहे. हा नेटवर्क आहे व्हिटस्टोन. हा बॅलेन्स्ड जर असेल कंडिशन, 0 करंट फ्लो होतोय ना, तर आपल्याला उलटं प्रूव्ह करायचं की मग दाखवा R1/R2 इज R4/R3. प्रूव्ह करा. हे अपॉन हे इज इक्वल टू हे अपॉन हे. प्रूव्ह करू आपण. अँड इट इज व्हेरी सिम्पल. ट्रिक समजा फक्त काय, ट्रिक एवढीच आहे की KVL या दोन लूपमध्ये अप्लाय करा, विषय संपवा. मागच्या वर्षी 2 वेज होते प्रूव्ह करायचे. एक होता ओहम्स लॉनी, एक होता KVLनी. यावर्षी फक्त KVLचा वे दिलाय, KVLने प्रूव्ह करू आपण. ह्या लूपमध्ये KVLनी कसं प्रूव्ह करतात एकदम सिम्पल आहे. ह्या लूपला नाव देऊयात ABCD, म्हणजे हा लूप झाला ABDA, ABGDA. इन लूप ABGDA जर आपण KVL अप्लाय केला, अप्लाय KVL, काय येईल ॲप्लिकेशन बघा KVLचं. R1 इंटू I1, करंट इंटू रेजिस्टन्स असतो ना, I1 R1 पॉझिटिव्ह की नेगेटिव्ह. तर वेन वी आर विथ द डायरेक्शन ऑफ करंट टेक इट नेगेटिव्ह. वेन वी आर इन द डायरेक्शन ऑफ करंट टेक इट नेगेटिव्ह. मायनस I1 R1
बी पासून डी कडे जाताना अरे करंट 0 आहे, सो 0 इंटू जी, फरकच नाही पडणार, करंटच 0 आहे. डी ला पोहोचलो तर ऑपोजिट टू करंट आहे, प्लस I2 इंटू R1, सॉरी I2 इंटू R4, करंट इंटू रेजिस्टन्स, ऑपोजिट टू करंट, सो इन्क्रीज होईल, वाढेल, प्लस इज इक्वल टू वेन यू रीच बॅक टू ए इज इक्वल टू 0, इज इक्वल टू 0. सो याला आपण जर नीट इज्जतीत लिहिलं, नेगेटिव्ह पलीकडे नेलं तर I1 R1 इज इक्वल टू I2 R4. दिस इज इक्वेशन नंबर 1. बघा, इन लूप, आता दुसरा लूप वापरणार आहे मी, इन लूप. काय लूप आहे ना, लूपचं नाव आहे BCDGB. BCDGB ह्या लूपमध्ये जर मी आता करंट लॉ अप्लाय करायला गेलो तर विथ द करंट आहे मायनस, ड्रॉप होणार I1 R2 नेगेटिव्ह, बी पासून सी पर्यंत ड्रॉप झाला, इथं ऑपोजिट टू द करंट आहे म्हणून प्लस I2 R3, इथे पोहोचलो मी आणि इथून तो पण इन्क्रीज होणार, बट करंटच 0 आहे म्हणजे प्लस 0 इंटू जी इज इक्वल टू 0. आणि ह्याच्यातला नेगेटिव्ह टर्म पलीकडे नेला तर काय होईल, I1 R2 इज इक्वल टू I2 R3. दिस इज इक्वेशन नंबर 2. अँड इफ यू डिवाइड फर्स्ट इक्वेशन बाय सेकंड, फर्स्ट अपॉन सेकंड करून तर बघा काय मिळतंय, R1 बाय R2 काय मिळतंय फर्स्ट अपॉन सेकंड, I1 R1 इज इक्वल टू I2 R4. हे वरचं इक्वेशन होतं, त्याला डिवाइड करतो मी या ग्रीन कलरच्या इक्वेशन, I1 R2 I2 R3 डिवाइड केल्यावरती I1 I1 I2 I2 कॅन्सल होतो. यू गेट युअर कंडिशन दॅट इज R1 बाय R2 इज R4 बाय R3 अँड दिस इज द कंडिशन ऑफ व्हिटस्टोन नेटवर्क. व्हिटस्टोन नेटवर्कची कंडिशन प्रूव्ह करायला सांगतील तुम्हाला, KVLनी प्रूव्ह करायचं. ओके, सो दिस इज द डेरिवेशन. खूपच इझी आहे, फक्त मी थोडंसं जास्त मोठं लिहिलं आहे, ॲक्च्युली खूप छोटंसं डेरिवेशन. अँड द लास्ट डेरिवेशन ऑफ टुडेज सेशन इज द डेरिवेशन ऑफ मॅग्नेटिक फील्डमध्ये किती एनर्जी स्टोअर होते इंडक्टरच्या. आणि खूप सिंपल डेरिवेशन. डेरिवेशन करण्यासाठी पहिली गोष्ट ही क्लिअर असली पाहिजे की कोणत्याही इंडक्टरच्या अक्रॉस EMF किती इंड्यूस होतो, -L di/dt एवढा EMF इंड्यूस होतो, बरोबर. एवढा EMF इंड्यूस होतो कोणत्याही इंडक्टरसाठी. हाऊ मच EMF इज इंड्यूस्ड, तर त्याचा आन्सर आहे -L di/dt. आता बघा, इंडक्टरमध्ये जर आपण छोटासा चार्ज घेऊन गेलो, जर मी छोटासा चार्ज, नीट ऐका काय, इफ आय टेक अ स्मॉल चार्ज DQ अगेन्स्ट पोटेन्शियल E, हा पोटेन्शियल आहे आणि हा चार्ज आहे, तर किती वर्क करावा लागेल. आता समजा पोटेन्शियलच्या अगेन्स्ट मी चार्ज घेऊन चाललोय, तर पोटेन्शियल तर मला पुश करतोय, सो मी अगेन्स्ट द फोर्स पुश करतोय त्याला. सो हाऊ मच वर्क आय हॅव टू डू, द स्मॉल वर्क डन पर युनिट चार्ज. तुम्हाला आठवत असेल वर्क डन पर युनिट चार्ज इज पोटेन्शियल. सो पोटेन्शियल इंटू चार्ज जर काही तुम्ही केलं तर यू विल गेट वर्क डन. सो स्मॉल वर्क डन इन प्लेसिंग द चार्ज ओव्हर देअर. इंडक्टरवरती जसं चार्जिंग होतं ना इंडक्टरचा, जसा चार्ज वाढतो इंडक्टरवरचा तसं किती वर्क होत राहतं इंडक्टरवरती, त्याचा आन्सर आहे स्मॉल वर्क टू ॲड चार्ज DQ. किती वर्क होईल, स्मॉल वर्क विल बी -EdQ. आता मायनस साईन का, तर वी आर वर्किंग अगेन्स्ट, त्याच्या अगेन्स्ट वर्क करतो म्हणून मायनस साईन आहे. ईची व्हॅल्यू मायनसला कॅन्सल करून टाकणार आहे. सो ईची व्हॅल्यू इथे टाकली ना जर काही, तर तो काय बनेल, वर्क डन इज इक्वल टू ई ॲज इट इज, एक मिनटं, मायनस साईन ॲज इट इज पहिलं, तर ईची व्हॅल्यू काय, -L di/dt इंटू DQ. झालं, संपला विषय. मायनस मायनस कॅन्सल्स. सो स्मॉल वर्क डन विल बी L di. अरे dQ/dt काय, dQ/dt तर करंट आहे, सो L IDI. आणि जर मला टोटल वर्क काढायचं असेल तर मला इंटिग्रेट करावं लागेल, 0 to W करावं लागेल, इथे 0 to I0 करावं लागेल, मॅक्सिमम करंटपर्यंत इंटिग्रेट करावं लागेल. आणि इफ आय इंटिग्रेट दिस, सगळ्यांना माहिती आहे L कॉन्स्टंट आहे, आयचं इंटिग्रेशन I²/2 येणार, काय येणार I²/2, आणि लिमिट्स आहेत 0 to I0. जर अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट केलं तुम्ही तर L/2 विच इज इक्वल टू हाफ L/2 is the work done or the energy stored in the magnetic field of inductor. Half L/2 is the answer for this derivation. Derivation मध्ये ट्रिक पॉइंट्स काय आहेत, EMF चा फॉर्म्युला,
आणि नंतर महत्त्वाची गोष्ट की स्मॉल वर्क ॲड करायला किती एनर्जी द्यावी लागते, ती एनर्जीचा फॉर्म्युला आणि तो त्यात सबस्टिट्यूट करायचा, मायनस मायनस कॅन्सल झाली पाहिजे आणि नंतर इंटिग्रेट करून यू गेट दी आन्सर हाफ LI02. सो दिस वर 4 डेरिवेशन्स ऑफ टुडेज सेशन. उद्याच्या सेशनमध्ये पुढच्या 4 डेरिवेशन्स घेणार आहे. ओके, महत्त्वाची गोष्ट ही नाही आहे की डेरिवेशन्स मी कसे करतोय, मी तर डेरिवेशन तुम्हाला एक्सप्लेन करतोय फास्टमध्ये, तुम्हाला त्याला परत लिहून प्रॅक्टिस करायची, एकदा दोनदा तीनदा, जेवढ्या वेळा द्याल तेवढ्या वेळा कमी आहे. एक डेरिवेशनला मी दाखवले तुम्हाला 1 मिनिट लागतो आणि इफ यू राईट इट 2 टाइम 10 टाइम 20 टाइम तुम्हाला ते डेरिवेशन डिफिकल्ट वाटणारच नाही आहे, तुम्हाला यूज टू होऊन जाईल ते. ओके, सो दॅट्स इट गाईज. भेटूयात आज संध्याकाळी लाईव्ह सेशनमध्ये. क्वेश्चन बँकचं सोल्युशन देणार आहे आज मी, MCQ आणि न्यूमेरिकल्स ऑफ स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लियर. So thanks for watching this session guys. We will meet in the evening session.